नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एस किचनमध्ये. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भरलेल्या वांग्याची भाजी, आणि ते पण एकदम भरलेल्या ग्रेव्हीसोबत. तर मित्रांनो, व्हिडिओला थोडंही मिस करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, लास्टपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना शेअर करा, त्यांनाही नक्की आवडेल. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भरलेलं वांगं कसं बनवायचं आणि एकदम कमी वेळामध्ये. तर आपण इकडे 4 चांगल्या साईजचे वांगे घेतलेले आहेत. नाही जास्त मोठी आहेत किंवा नाही जास्त लहान आहेत, कारण जास्तही लहान खायला आवडत नाही आणि जास्तही मोठी असली की लवकर शिजत नाही. तर मी एकदम मीडियम साईज घेतलेली आहे. आणि तुम्हाला जास्तही कटिंग नाही करायचं आहे. नॉर्मली 2 साईडला आपण कटिंग करणार आहोत. पहिली मी कटिंग केलेली आहे आणि दुसरी कटिंग करतो आहे. कटिंग जास्त खालपर्यंत नका करू, नाही तर ते तुटू शकते. त्याच्यामुळे आपण हाताने थोडंफार खेचून त्याच्यामध्ये आपण जे मसाला बनवणार आहोत किंवा त्याचं जे आपण म्हणजे भरणं बनवणार आहोत ते आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. तर आपलं कटिंग करून झालेलं आहे. असं आपल्याला एक एक करून सगळं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामधला मसाला रेडी करूया. तर आपण याच्यामध्ये आता तेल घेतो आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण इकडे जो मसाला रेडी करणार आहोत, तर मी इकडे बघा शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, लसूण आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर आता आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवणार आहोत. त्याच्या पहिलं चांगलं भाजून घ्या. तर आपण सर्व भाजून घेतलेलं आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून याला चांगलं मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवायची आहे. तर आपली पेस्ट रेडी झालेली आहे. आपण याच्यावर मसाला, मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आणि सोबत बारीक कटिंग केलेली कोथिंबीरसुद्धा आपण याच्यात टाकणार आहोत. आता छान एकदम मिक्स करून घ्या, म्हणजे मसाला, मीठ आणि आपण जे वरती कोथिंबीर टाकलं आहे ती छान मसाल्यामध्ये, पेस्टमध्ये ते मिक्स होईल. आणि असा छानपैकी तुम्ही वांग्याचा मसाला रेडी करू शकता. आणि अजूनही तुम्हाला जर याच्यामध्ये काही ॲड करायचं असेल, तुमचे जे वेगळे मसाले असतील तेही तुम्ही ॲड करू शकतात. तर आता आपण याच्यामध्ये आपला जो मसाला आहे तो रेडी झालेला आहे वांग्याचा. आता आपण एक एक करून वांग्यामध्ये हा मसाला भरूया. जसं मी बारीक बारीक कटिंग करून घेतलेलं, तुटायला नको म्हणून. आणि असे तुम्ही हाताने ते लांब करून चांगलं त्याच्यामध्ये हळूहळू करून असे एक एक करून सर्व भरत जा. वांग्यामध्ये आपला मसाला भरून झालेला आहे. आता आपण इकडे कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घेणार आहोत अंदाजानुसार. म्हणजे 1 ते 2 वाटी तेल घेतलेलं आहे मी इकडे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला जिरं टाकणार आहोत. थोडंसं तेल गरम झालं की आपण त्याच्यावर जिरं टाकून त्याला एक फोडणी देऊया आणि त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत.
तेल गरम झालेलं आहे आणि आता हे जिरं घेतलेलं आहे वाटीमध्ये, मी ते जिरं याच्यात टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा मी मसाला टाकणार आहे, जो आपला घरगुती मसाला असतो तो. आता छानपैकी एकदम परतून घ्या आणि मग आता आपल्याला याच्यामध्ये जी आपण वांगी भरलेली आहेत ती वांगी आपल्याला याच्यात टाकायची आहेत आणि ती वांगी पहिला 1 ते 2 मिनटं चांगली तेलावर त्याला चांगलं फ्राय करून घ्या आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. पहिले 1-2 मिनटं चारी साईडने आपण चांगलं याला फ्राय करून घेऊया, जेणेकरून त्याचं जे वरचं साल आहे ते लवकर शिजेल. कारण वांग्याचं जे वरचं साल असते ते लवकर शिजत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला. आणि हा जो आपला मसाला होता जो उरलेला तो आपण त्याच्यात टाकून त्याची एकदम थिक ग्रेव्ही बनवणार आहोत. तर आता मी इकडे पाणी टाकतो आहे, मी चारी साईडने त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे. आता इकडे आपण पाणी टाकूया आणि याला कमीत कमी 5 ते 6 मिनटं गॅस चांगला फास्ट ठेवून चांगल्याला शिजवत ठेवा. वांग्यांना वाफेवर ठेवण्याच्या पहिला मी एकदा चारी साईडने परत एकदा चांगलं मिक्स करून घेतो आहे, म्हणजे वांगं चारी साईडने चांगलं शिजेल म्हणून. आणि मग त्याच्यावर आपण एक 5 ते 6 मिनटासाठी ताट ठेवूया आणि त्याला वाफेवर शिजून देऊया. तर 6 मिनटानंतर आपण ताट काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता चांगला उकळ आलेला आहे. आणि आता हे पाणी आहे ना ते आपल्याला पूर्ण आटवायचं, आपण थोडंही नाही ठेवणार आहोत. आणि आपल्याला याच्यामध्ये आता काळा मसाला मिक्स करायचा आहे. मित्रांनो, काळा मसाला यासाठी मी टाकतो आहे कारण काळ्या मसाल्याने ना जी ग्रेव्ही आहे ती थिक होईल आणि खाण्यासाठी खूप मस्त छान टेस्ट येईल त्याची. तर काळा मसाला तुम्ही कोणताही टाकू शकतात. व्हेज काळा मसाला येतो, कोणत्याही शॉपमध्ये तुम्हाला भेटेल किंवा तुम्ही ऑनलाईनही मागवू शकतात. तर हा काळा मसाला, याच्यामध्ये खूप सारे मसाले मिक्स असतात, तो आपण टाकून एकदा चांगलं परतून घेऊया आणि याला चांगलं उकळत ठेवूया. तर याचं आपण पाणी बऱ्यापैकी आटवलेलं आहे, तरी पण अजून थोडं पाणी आटेल. आपण आता याला स्लो गॅसवर कमीत कमी 10 मिनटासाठी ठेवूया. हे बघा, आता हळूहळू रस आहे ना याचा तो ठीक होत चाललेला आहे, म्हणजे तो आता आटत चाललेला आहे. आणि 10 मिनटानंतर पूर्ण ग्रेव्ही याची रेडी झालेली आहे मित्रांनो. आणि हे बघा, तुम्ही बघू शकतात एकदम छान प्रकारे वांगीसुद्धा आपली शिजलेली आहेत आणि एकदम त्याच्यामधला भरलेला मसालासुद्धा आणि थिक ग्रेव्हीसुद्धा तुम्ही बघू शकतात. तर आपण इकडे एक वांगं घेऊन आता खाऊन बघणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर आपण वांगं घेतलेलं आहे, त्याच्यावर आपण थोडीशी ग्रेव्ही घेणार आहोत, कारण ग्रेव्ही पण बघून मला खूप असं वाटतं की आत्ताच खाल्लं पाहिजे गरम गरम. तर मित्रांनो, ही ग्रेव्हीसुद्धा तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, आपली रेसिपी तर रेडी झालेली आहे. तुम्ही पण जा पटापट ही रेसिपी एकदा ट्राय करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच. बाय बाय.